काल पुण्यात एकूण 300 गुंडांची परेड झाली। सगळ्या गुंडांना एक साथ पोलीस मुख्यालयात बोलावले। यातील काही सराईत गुंड होते, काही अट्टल गुन्हेगार होते, तर काही बुरटे चोरी होते, काही गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार होते, तर काही तडीपार गुंडही होते। या सर्वांची परेड घेण्यात आली। त्यात गजा मारणे, बाबा बोडके, निलेश गायवळ यासह अनेक रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावली होती। या सर्वांचं नाव गाव विचारलं गेलं, सध्या कुठे राहतात, काय करतात याची माहिती घेण्यात आली। यावेळी पोलीस मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसंच या गुन्हेगारांना गुन्हे केले तर याद राखा अशी तंबीही देण्यात आल्याचं सांगण्यात येते। तसेच त्यांना शहरात शांतता ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं सांगितलं जाते। पण सगळं हे आत्ताच का घडतंय? त्याला कारण आहे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार। परंतु हे अमितेश कुमार आहेत तरी कोण? त्यांची कारकीर्द थोडक्यात आपण आज समजून घेणार आहोत। नमस्कार, मी संतोष आणि आपण पाहताय शब्दांकन तुमच्या मनात। मंडळी, नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल अट्टल गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवलेला। आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी शहरातील सराईत गुन्हेगारांची ओळख परेड घेतली। या गुन्हेगारांना पोलिसांकडून इशारा देण्यात आला। पुण्यात IPS अमितेश कुमार यांची बदली झाली। IPS अमितेश कुमार हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त आहेत। पुण्यात फोफावणारी गुन्हेगारी, वर्चस्ववाद, कोयता गँगचा हैदोस आणि टोळी युद्ध या घटनांचा विचार करता नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार कामाला लागले। अमितेश कुमार यांनी पुणे आयुक्त पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर लगेच पुण्यातील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालयात हजर केले। त्यांनी सर्व गुन्हेगारांनी ओळख परेड घेतली। ओळख परेडला जवळपास 300 ते 350 गुन्हेगारांचा समावेश होता। अमितेश कुमार हे दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवीधर आहेत, तर कायदा आणि सायबर कायद्यात पदव्युत्तर आहेत। अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात नागपूर पोलिसांनी एका वर्षात सर्वात कमी हत्या आणि पहिला खूनमुक्त महिना अनुभवला। त्यांनी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज म्हणजेच MPDA कायद्याअंतर्गत 150हून अधिक गुन्हेगारांना ताब्यात घेतले। अमितेश कुमार यांना प्रशंसनीय सेवा आणि व्यावसायिक पोलिसिंग मधील अपवादात्मक कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित देखील करण्यात आले। 1995च्या बॅचचे IPS अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केले। नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्त वार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत। सन 2007 मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामन्यात खेळत असताना वेस्ट इंडिज क्रिकेटपटू मार्लोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहिमचा हस्तक मनोज कोचर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली। या कामगिरीसाठी माननीय अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली। सप्टेंबर 2020 रोजी अमितेश कुमार यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली। नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रमी त्यांच्याच नावावर आहे। शांतताप्रिय पुण्यात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच टोळी युद्धातून झालेल्या गँगस्टर शरद मोहोळ यांचा खून व त्यामुळे पुन्हा टोळी युद्ध भडकण्याची असलेली शक्यता, त्यासोबतच अल्पवयीन मुलांचे वाढते उपद्व्याप आणि दहशत माजवत गाड्यांची होणारी तोडफोड व पुणेकरांच्या दैनंदिन जीवनात सातत्याने असलेली वाहतूक समस्या, तसेच स्मार्ट पुणेकरांच्या मानगुटीवर बसलेले सायबर गुन्हेगारीचे भूत, तर शिक्षणाच्या माहेरघराचे अंमली पदार्थ तस्करीने विणलेले जाळे, अशा चहूबाजूंनी वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं आव्हान नव्या पोलीस आयुक्तांसमोर असणार आहे। त्यामुळे नवे आयुक्त पुणेकरांचं समाधान करणार की नित्याच्याच भयभीत वातावरणात पुणेकर राहणार हे आता पाहावं लागणार आहे। मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर शब्दांकन हे आपलं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार।